सुखिया सब संसार है, खावे और सोवे, दुखिया कबीर है, जागे और रोवे. समाज सुखी आहे, जेवण करतो आणि झोपी जातो. संत दुःखी आहे, जागे राहतात आणि रडतात. रडतात का? अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. आपले नातेपुते रडणं चालू असते, कोण कसं किती दिवस कशा पद्धतीनं. पेट पकड़ कर माता रोए, बाबा पकड़ कर माता, पेट पकड़ कर माता रोए, बाबा पकड़ कर माता, पेट पकड़ कर माता रोए, बाबा पकड़ कर माता, पेट पकड़ कर माता रोए, बाबा पकड़ कर माता, पकड़ कर रोए हम तेरा जायो कधी आई रडत असते प्रेताजवळ, स्वतःच्या पोटाला हात लावून. हे नैसर्गिक आहे यांनाच आहे, हे काही कायदे आहे का दिल्ली सरकारचे? आईनं डेड बॉडी जवळ बसल्यानंतर स्वतःच्या पोटाला हात लावून रडावं, काय कायदे? अरे नैसर्गिक आहे हे. सहज आईचा हात आपोआप जातो तो स्वतःच्या पोटाजवळ. भाऊ रडत तर प्रेताचे हात, बायको रडती तेव्हा स्वतःच कपाट. हे बारकावे अभ्यासात हे सहज आहे. बायको रडती तेव्हा तिला पहिली आठवण येते, उद्यापासून माझ्या कपाळाचं काय, म्हणून हात कपाळाला लागतो पत्नीचा. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करीत असतो, पण त्याला कळून चुकतं. रक्ताचं नातं होतं. माझा भाऊ होता, गेला म्हणजे बाहुबल गेलं. भाऊ म्हणेगा पाठिंबा दिला, भाऊ म्हणेगा पाठिंबा लपट झपट करत आई रडते. जाधव महाराज ते स्वतःच्या पोटाला, लेकराचं प्रेत तिथे आई रडते. तिला पहिली आठवण येते गरोदर अवस्थेची. बाळा रे, याच पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. एवढीच अपेक्षा होती की मला तुझ्या खांद्यावर जायला मिळावं.
माझ्या आधी गेलास पेट पकडकर रडण्यात गेलं. मी नातं सांगतो मन भूला भूला फिरे जगत में काही तसं साधू संत रडतात आपल्यासाठी. कोणतं नातं आहे? गुणते हैं जय गिरीनाथ महाराज ठिकठिकाणी आमच्या चौकीत आवर्जून हजरी राहतो. मला नानाने सांगितलं जाधव बाबा आमचे शेळके टाका डॉक्टर टेकडे सगळे आनंद आहे. आनंद आहे म्हणजे गड्या एवढ्या झपाट्यानं पडेल मला का चालेल. मला वाटलं ठीक आहे. अवतार आणि उद्धार या दोन शब्दातच नातं आहे. वरून खाली येणं याला अवतार म्हणतात, खालच्याला वर काढणं याला उद्धार म्हणतात. जीवाचा उद्धार आहे, संताचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण विनाकारण उद्धराया एक नाते. अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल? उडता हे जन प्रमाण होऊन गेलं न देखणे डोळा. येतो हिताचा कळवळा वृत्ती वळते हाती मनोनी काळ्या. म्हणून संत समाजासाठी रडतात आणि स्वतः जागे राहतात. सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर है जागे और रोवे. जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जागा ठेवण्यासाठी. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? कसा आहे? झोपलं त्याचा नाही तर दारू बंदीवर भाषण चाललं संतांची प्रमाण ठोकून. दारू मुकावे मान दारूने अपू जाए थे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए थे. कहे दास कर गए कि नरक मुझाए थे. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खियां आती. लोकांनाही वाटतं की यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. तुम्ही सुद्धा सोडा असं म्हणण्याचा अधिकार त्याच आहे ज्याची सुटली. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे जागे आहे. संत स्वतः जागे आहे म्हणून अधिकार वाणीने म्हणतात होई बाजागा होई
स्वतः जागे आहे शेवटी कथा म्हणून अधिकार पाणीला म्हणतात तुम्ही जागे होय बा जागा. आता इथे कैलास नाना कायला असं वाटत अरे तुकाराम महाराजच्या पुढचे कीर्तनात माणसं झोपले असावे आणि मग महाराज 4:20 वैतागून म्हणले असावे की 5:30 संपवतो फक्त जागा हो. आम्ही तर पडेगावला जागे हा अभंग आमच्या करता नसावा असं कोणी उष्ण्यात तंबाखूला चुना म्हणून डोकं चालवत तर गैरसमज दूर करा. आपण जागे आहो प्रपंचात गाढ झोप लागली ती परमार्थ. 2 क्षेत्रातलं फरक आहे. प्रपंचाचं काय त्याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघांची आपल्या काळाचं पांढरं वाढवं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतो. इथे जागा आहे. चला पंढरपूरला म्हटलं की विठोबा म्हातारा झाला का म्हणतात इथं झोपलंय. दुसऱ्या भाषेत जागे बाहेर आत निजेले ही मराठी आहे. बाहेर म्हणजे अंगणात नाही आणि आत म्हणजे घरात नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंच आणि आत निजले म्हणजे परमार्थ. अविद्येची आणि का विश्व स्वप्नाचा गंधा भोगित होता प्रबोधा अनादि जो आणि इथे जो झोपलेला आहे त्याला संत जागे करतात. होईबा जागा आणि जाग झाल्यानंतर उपदेश असतो. लक्षात घ्या झोपेतल्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. बापाला जायचं होतं मुंबईला पुण्या गावाचा बाप होता ते अजिबात चौकशा करू नका. पटवण्यासाठी युक्ती असते. बापाला मुंबईला जायचं होतं पहाटेचे 5 वाजले होते. मुलगा एकुलता 18 वर्षाचा ब्लँकेट पांघरून झोपलेला होता. अर्धवट झोपेत होता. बापाने आवाज द्यायला सुरुवात केली. मुंबईला चाललो बरं का रे. हा मुलगा पांघरून तोंडावर बसला. 4 दिवस येणार नाही रे. ते गाय आजारी आहे डॉक्टरला घेऊन ये तिथे व्यवस्था. दार काढून दूध डेअरीला न्यायचं. उसाला पाणी द्यायचं. दुधाचे पैसे मिळणार आहे. सुगराचं पोतं आणायचं. त्याच्या पलीकडे शब्दच नाही. बापाला वाटलं हे प्रत्येक शब्दाला हा म्हणतं टाइमपास चालू आहे का. रणजित भाऊ बाप हुशार होता. बाप हुशारच असतात. उलट चौकशी. आता मी 4 दिवस येणार नाही रे. सांगितलं सगळे करायचं. एक महत्वाचं काम लक्षात ठेव. आपल्या घरामागचा आड उचलायचा नांगणात आणून ठेवायचा. मग पप्पाच्या लक्षात आलं वैमानात टाइमपास चालू आहे. बाप घरात आला. आज पण पांघरून उठ. का म्हणतो तुझ्या आज्यानं आणला होता का रे आड उचलून. टाइमपास करतो का. तोंडावर पाणी मार. त्याला पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही पद्धत संताची आहे. होईबा जागा. मग जागा झाला ना. मग जाग झाल्यावर काय करावं.
हे सगळे गायनाचार्य आहे ना भाऊ, हे मागच्या जन्मातले गंधर्व आहे. पुन्हा आले आमच्या वारकरी संप्रदायात. हे मृदंगाचार्य इंद्र आहे. भगवान कोण मागवायचा? तिथे शंकरानं नृत्य केलं, आळंदीला बरं का भाऊ. पार्वतीनं मृदंग वाजवलं, तेव्हाच ते आनंदवन. नंतर शब्द अलंकापूर, आता आळंदी. त्या भूमीची जी ताकद आहे तिथे मृदंग कला अवगत होत असते आळंदी. कारण पार्वती वाजवत होती, बाबा नाचत होते. प्रल्हाद स्थानधारी तरल तया चरितो कांशधारी वीणाधारी सुरसी स्वरकुशल तया राग करता अर्जुन इंद्र वादी मृदंगम. मी फाजील बोलत नाही, प्रमाण आहे म्हणून. हे राग रागिनी गाणारे आमच्या जन्माचे गंधर्व आहे. तेव्हा एकच इंद्र होता, इंद्राजी. कीर्तन समजा तुम्ही, पण मला आज काही आनंद आवडेल ना म्हणून जागा झाला का मग काय करावं हे सांगतात. आठवे देव तो करावा उपाव, देव आठवे तो उपाव करावा. त्याचे उपाव आहे. काही वस्तू अशा आहेत, मी कालही सांगितलं बघा, शब्दाचे लग्न झाले, भाऊला पाठ झाले ते लग्न, शब्दाचे लग्न झालेले आहे, तोच शब्द येतो. कालही उल्लेख केला मी. दलितांचे कैवारी शब्द जोडणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा मोहनदास करमचंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही तेच वेल्डिंग, छत्रपती धर्मवीर. काय हाल केले, कातर काढलं धर्मवीराचं संभाजीराज. काय झालं असेल, नुसता काटा बसला तर आयुध म्हणतोय आपण, कातडं काढलं, मग ते मांस उघडं पडलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, तरी धर्म बदलला नाही. उगाच कोणालाही नव्हतं. धर्मवीर संभाजी ठरलेले. परमार्थात सुद्धा एकादशी राजा रुक्मांड, द्वादशी राजा अंबरीश, दुसरं नाही का शब्द, देश शब्द. तुम्ही चुकून म्हणा ना, भावपूर्ण आलीच कोण, ते लग्न झालेले शब्द. भावपूर्ण म्हणा, श्रद्धांजली पण. आता हे शब्द माहिती आहे तुम्हाला, सगळे ओके. काय झाडी, काय डोंगर, हे कीर्तनात सांगायचं नाही, पण शब्द सगळे ओके म्हटले ते शाही बाबा. मी पुन्हा येईल, काय पाठच आहे विठ्ठला. उपाय मला केवाय पल्लीकर साहेबांचं कौतुक वाटतंय. 95 चालू आहे रोहिदास, तरी हातात काठी नाही, दातही शाबूत. तुमचे दात का शाबूत आहे, कोणावर दात धरला नाही म्हणून. उलट दात
ते आता 95च्या वयात हनुमान चालीसा, विष्णू सहस्त्रनाम आणि पाठ रोज नेम आठवले ते होतो. शस्त्र देखत हिंसा उपजे. नुसतं शस्त्र पाहिलं की हिंसेचं स्मरण होतं, पण जपमाळ दिसली की रामाची आठवण. शस्त्र देखत हिंसा उपजे, स्मरणी देखत राम. उपाय आठवले देव तो देव आठवे तो उपाय ठरा. ते तुम्हाला माहिती आहे, सगळे भागवतकार सांगतायत, कथा पाठ झालीच होत्या. गजेंद्र बरं का जाधवजी, तहानेनं व्याकुळ झाला, बायका मुलासह सरोवरात गेला. दुपारची वेळ, जलक्रीडा करू लागला. त्याचा पाय नकराला धरला. तिसरा प्रहारा लक्षात आलं. मग म्हणू लागला, बायका पोराला बाहेर काढा. हे अर्ध्या तासाचं मी अर्ध्या मिनिटात सांगितलं. पण ही कोणासाठी आहे? गजेंद्र आपणच आहोत. गम गच्छती जन जायते, या दोन मिळून शब्द झाला तो गज. गच्छतीचा अर्थ होतो जाणे, जायतेचा अर्थ होतो उत्पन्न होणे, उपजे आणि नासे. आपण गजेचा तो तहानेनं व्याकुळ झाला. रोहिदास, विषयाची तहान असते आणि तो दुपारी सरोवरात शिरला. सरोवर म्हणजे संसार आहे, तारुण्य भर दुपार आहे. मी सांगतोय लक्षात, बाळपण सकाळ आहे, तारुण्य दुपार आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण ही रात्र आहे. 4 वेळा कळल्या. मरण म्हणजे रात्र, तिसरा प्रहर म्हणजे म्हातारपण, तारुण्य म्हणजे दुपार आणि बाळपण म्हणजे सकाळ. बाळपण विषयाची ताण तारुण्यात लागत असते, म्हणून सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम. म्हणजे दुपारी. आता एखादं खुशीनं तिसरा प्राणा फोडत असेल त्याला मी तरी कारण सांगतात. कशाला स्वयंपाकाला वगैरे मग माणूस ठेवणार. पण ताण विषयाचा, तारुण्य दुपारी प्रवेश आहे संसारमुक्ती सत्पुरामध्ये. तिथे गेल्यावर त्यानं पहिली जलक्रीडा सुरू केली. जलक्रीडा विषय पाय नकराने धरला. नकर म्हणजे काळ आहे लक्षात. आणि तो पाय धरत असेल, पण धरलेला पाय दुपारी लक्षात येत नाही. तिसरा प्रहार बरोबर गडबड करतात. गडबड चालू विभागणी करा. ती एक बाजूला उठवा देऊ, अंतर ठेवायचं, अंतर ठेवा, अजून अंतर ठेवा. तुम्हाला माहिती आहे, अजब है सुलगती लकड़ियां, रिश्तेदार मेरे को जलने लगे. सरपण पेटवा, अजून त्याला जोडीदार सरपण भेटलं तर ते पुन्हा आमचं तसंच आहे. रिश्तेदार मेरे तो. जगातले किती माणसं श्रीमंत होऊ द्या, त्याचं वाईट वाटत नाही. आमच्या रक्ताच्या नात्यातला कुणी मोठा झाला की मग जळतंय. रिश्तेदार मेरे को जलने लगे. विझवायचं असेल फक्त एक सरपण अलग अलग ठेवा. दूर गए तो धू आले. आता तो आहे दूर बसले, आता नुसता दूर आहे, पेटणं बंद.
सुपारी धरलेला असतो नकरानं म्हणजे काळानं, पण लक्षात येतं भाऊ तिसरा प्रहार. चला कीर्तनाला, आता काय झालं का गुडघा चमकतो म्हणतो गुडघा. हे तिसरा पहारा लक्षात येतं, तारुण्यात नाही कळत. तसं तिसरा पहारा लक्षात आला, गजेंद्राच्या पाय धरला नकरानं, पोरं बायका पोराला म्हणतो काळा बाहेर. सगळ्या परिवाराला जाऊन महाराज म्हणजे काळाला सुरुवात झाली, पण एवढाही परिवार एकटा नकर ते ओढत होता पाण्यात. त्याला स्थान महात्मे म्हणतात, तर तो स्थानावर आहे ना. नकर स्वस्ताळ वासा ते गजेंद्र मध्ये कर्षकी सहयोग प्रस्तुत स्थानात सुनामी परिपूर्यते. तोपर्यंत स्थानावर आहे, तोपर्यंत तुला हत्तीला आत ओढायची ताकद आहे. आणि नकर पाण्याच्या बाहेर आला म्हणजे मगर त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. स्थान महात्मे त्याला स्थान महात्मे. नाही तर तुम्ही पहा, भगवान शंकराच्या भेटीला भगवान विष्णू आहे. पहिला आपली गोष्ट, शंकरराव स्वागतासाठी पुढे गेले. विष्णू पुढे गरुडा हे डोळापुढे चित्र पुढे पुढे सरका, पुढे पुढे सरका. खूप सोय केली आहे इथं पडेगावकरांनी. 2-3 मिनिट जाऊ द्या, सरकून द्या मावशी. त्या आपल्याच माय बहिणी उभ्या आहे पावसात. पडेगावच्या मावल्या चांगल्या पुढे सरकून बसा, पुढे सरकून बसा. मागचे माग बसले. एवढंच एक क्षेत्र आहे आता त्याला विनंतीला मान देणार. बाकीच्या ठिकाणी विनंती करून पहा तुम्ही. गाड्या पाठवून माणसं येत नाही. संतन को भीड हे रामदासी महाराजांच्या संस्कारानं संपन्न झालेले आहे. संतन को भीड हटानी पडती, नेताओं को भीड जितानी. ती गाड्या पाठवतात, त्या गाडीवर एक मोटर पण नेमलेला असतो. गाडी भरून आणावं विनंती असते. डिझेल खर्च वगैरे बाकीचे खर्च सगळे केलेले, तरी भाऊ गाडी भरत नाही का? जे बसलेले असतात ते शुद्धीवर नसतात, जे शुद्धीवर असतात त्याच्यामुळे ते बसत नसतात. यज्ञात भवती पर्जन्य. आज अन्नदानाचा ज्ञानदानाचा यज्ञ पडेगाव करायचा. तो सफल होतो कशावरून? पावसानं हाजरी लावली शंकरजी सामोरं आले, जागो आले. शंकराच्या गळ्यामध्ये साप होता. सापानं विष्णूच्या गरुडावर फणा उघडला. सापानं गरुड म्हणल्या, तू पडेगावच्या उसात भेटला माझ्या तुझा प्रेम घात केला. पण तुला माहितीये पठ्ठा महादेवरावच्या गळ्यात आहे. आता गरुड माझं काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही रे सापा, स्थानाचं महात्म्य आहे.
इतक्यानं झालं की सगळे वैतागून जातात. आता पाहिजे पण 2-3 दिवसाचा आहे. बीमारी इतना सुख नहीं, मरने का डर है. माझ्या आजारपणा नाही सगळे चौकशी करतात. एक कधी काही घेऊन आलं नाही ते दवाखान्यात सफरचंद घ्या, चिकू घ्या, द्राक्षी घ्या, चहा घ्या. हे खात होतं तेव्हा कोणी देत नव्हतं. आता पेशंटच्या भेटीला येणाऱ्याला माहिती आहे याला दाखवायचं आपण दाखवून खायचं. 2-3 दिवसाचा आजार असू दे पुन्हा आग्रह करतात, पुन्हा मामाजी जेवढ्याचा भाग खाताना दुसरी सुरुवाती कांदा पोहे देताना, दुसरी मूग खाताना, माताने तर पोटाजवळ तोंड आणून मुगाचा पापड घालून देऊ. काहीच खात आणि आजार जास्त वाढला सगळे वैतागून जातात. पुन्हा म्हणतात तेवढा कांदा बनलाय, लाईट नसते कधी कधी जात होतो मामाजीला मोठा गोदामात आहे. मोठ्या 2-2 दिवस त्याला कोणी पाणी देत नाही. देहायला घेऊन जातो. माझी जिवंत भेट द्यायची असेल तर तातडीनं भेटायला या. ज्याही येतो तिथे बंगल्याकडे पाहतो आवाज मोठ्यातो, मी इकडे आहे. आलो नाही आणलं परिवाराने 4 दिवस झाले. हेच कळत नाही. माझा मोठा फोटो बैठक रूम मध्ये लावला. मी नेता असून मोठ्यात 4